मिक्स करायची वेळ आली आहे. ट्रेन मध्ये कसं कोकण रेल मध्ये भेलवाला येतं तसं मिक्स करायची वेळ आली आहे. हे भेल आणि भेल असं करायला लागलं. भेल बनून झाले. गॉगल आता मेन आहे आपला. गॉगल काय थकलाय मला. दाखवलं माझी बी भेल कशी बनवली. एकदम मस्तपणे झालेली आहे. एकदम मी शेव वगैरे टाकलेली आहे. मस्त दिसतंय ना. आणि वरतून मी कोथिंबीर पण टाकली मस्त. जड आहे. हाय हाय हाय. तर नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका फूड ब्लॉग मध्ये. आणि आजचा आपला फूड ब्लॉग आहे भेल, सुकी भेल. आपण सुकी भेल बनवली आहे. आपण सामग्री सगळी आणलेली आहे. हे बघा, ही मी अर्धी खाऊन झालेलो आहे. काय करणार, फोडला मला ही लई शेव आवडते. मी एकदम खाऊन झालोय पूर्ण अर्ध. आणि माझी आई आतमध्ये जेवण बनवते. आतमधनं आवाज येईल तर इग्नोर करा त्याला. आणि आता आपण पुरी वगैरे घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे. वरतून मेन गोष्ट म्हणजे कैरी घेतलेली आहे आणि शेंगदाणे आणि काय घेतलेलं आहे बघा. मेन म्हणजे मुरमुरे काय काय म्हणतात ते. म्हणजे आता हे घेतलेलं आपण. आणि आपण अजून मसाले घेतले ते मसाले घेऊया. कढाई होते. तर मित्रांनो, आता आपण सर्व घेतलेलं आहे. चमचा घेतलेला आहे. आपण मिरची ठेचा घेतलेला आहे. पण मसाला वगैरे काही घेणार नाही. मिरची ठेचा आणि मीठ हेच टाकणार आहे. आणि चष्मा जरा वाकडा आलाय वाटतं. तर मित्रांनो, पहिला आपण कांदा कापून घेऊया. पहिला रडून घेऊया, नंतर मग आनंदाने करूया. पहिला हे मी सोडून ठेवलेला अगोदरच मम्मीला मदत करताना. आता मी हा कापून घेतो. मला असं वाटतं बहुतेक ना एकच कांदा आपल्याला पुरेल. मित्रांनो, हा चष्मा कसा वाटतोय सगळ्यात मला? हा मम्मी काय आपलं बोलते आहे ना, आहे बोल ना. आणि आपलं बोलते आज ब्लॉग मध्ये मला समजलं असेल, बघितलं असेल तुम्ही माझं भांडली. आता डोळ्यात पाणी येते माझ्या. मम्मी टावेल. कॅमेरा आड टावेल आहे आपला. मम्मी जरा काय बोलायला, मम्मी ना मला काय कांदा कापायला लावते. आता मी 2 मिनिटं अगोदर कांदा कापून दिला. आता कांदा कापलाय, आता बनवलंय. आणि आता आपण टॅमॅटो कापून घेऊया. काही लोक असे असतात ना, त्यांना काय वाटत नाही म्हणजे कांदा कापल्यावर रडा येत नाही त्यांना. काय काय तुमच्यामध्ये पण असं कोण असेल तिला कांदा कापल्या रडा येत नाही, बाकी त्यांना रडा येत तर सांगा, कमेंट करा. काय आवाज करतायत, मोठे मोठे म्हणतायत. आई म्हणजे रस्ता त्याच नाही. आणि वेळ नाही, तिची वेळ भेटेल. नंतर टॅमॅटो टमाटर काय असते आपण टाकलेलं आहे. आता काही घालू. नवीन काही पाहिजे आधी. देखो मेरे दोस्त
झालेलं आहे. कढई आपण जास्त टाकत नाही, आम्ही जरा बारीक करूया. कढईचा काय वास येतो भाई. हा आता सर्व कापून झालेलं आहे व्हेजीस. आणि आता थोडीशी कैरी आलेली आपण खाऊन बघूया जराशी. आणि मीठ लावूया जरासा. पहिला आहे फरसाण. मित्रांनो तुम्ही फरसाण मिक्स मधला पण घेऊ शकता. माझा हा घरात होता म्हणून दुसरा आणला नाही मिक्स वाला. आपण हा टाकूया. हा आपण जरासच टाकूया कारण की बाकीचं खूप काय नाही. तुम्ही कायची दे ना काय शेंगदाणे टाकूया. थोडं टाकूया, जास्त नको. आता आपण तरी टाकतो मित्रांनो. आता आपण चणा टाकूया. चणा डाळ टाकतो. आता चणा डाळ ही मसालावाली. आणि मेन म्हणजे ही शेव. ही शेव ना भाई मित्रांनो गरम व्हायला लागली. पंखा बंद करून ठेवला ना. तर पंखा मी चालू ठेवलो ना तसं व्हिडिओ मध्ये आपल्याला वेगळा आवाज येईल जरा, म्हणून आपण आता पंखा बंद केलेला आहे. आणि ही शेव ना मला लय आवडते मित्रांनो. ती अशी पण खाऊन टाकली अर्धी. एवढी तरी होती. एवढी मी अर्धी घेऊन टाकली खाऊन. आणि आता आपण ही थोडीशी टाकणार आहे. आणि आता शेव टाकलेली आहे बघा. आणि आता काय टाकायचं कुरमुरी. अजून काय राहिलं नाही ना. आता आपल्याला काय टाकायचं आहे. शेव जरा ठेवूया आपण वरतून. हे आपण काय म्हणतात काय ते म्हणतात मला समजत नाही. नंतर आपण डिझाईन म्हणू शकतो. आता आज काय शब्द सुटत नाही. आपण डिझाईन साठी आपण करून ठेवूया. आणि आपण ठेवलेला आहे मिरचीचा ठेचा. आपण आधी भरून ठेवलेला. आता आपण मिरचीचा ठेचा टाकूया. ठेचा नाही तर मिरची पण कापून टाकू शकतो. आणि मी हे अगोदर भरून ठेवून टाकतोय. आणि काय काय जाड पण ठेचा असतो तो पण टाकू शकतो. आपण जरासं टाकूया तिखट होईल. आता आपण मीठ पण टाकायचं आहे. मीठ किती टाकू मी मला नाही माहिती. सांग. 1 चमचा टाक. आता आपली मिक्स करायची वेळ आली आहे. ट्रेन मध्ये कसं कोकण रेल मध्ये भेलवाला येतं तसं मिक्स करायची वेळ आहे. ए भेल असं करायला लागलं. ये मित्रांनो काय वास येतो यार.
काही पडलं आई, काय वास येतोय. इतर खाली पडलेलं घेतोय, आपण झाडू मारले, लादीम घुसलेली आहे, एवढं काही टेन्शन नाही कारण. आता आपण बनलं नाही, पहिले आपल्या मम्मीला देणार खायला. ये मस्त. हे बघा भेल आपली रेडी झालेली आहे. मित्रांनो, एक मेन गोष्ट राहिली जी भेल मी टाकल्याशिवाय अपूर्ण आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. मी आता आणलीच नाही आतनं किचन मधनं. हे बघा मित्रांनो, लिंबू राहिलेला, लिंबू मेन राहिलेला आहे. कधीचा तुकडा पण जरा साईडला ठेवला, नंतर आपण खाणार या काही आपल्याला लिंबू टाकायचं नाही का. जास्त आवडलं. काय नाही होणार, जरा टाकायचा. लिंबू शिवाय भेल आहे का मोळे. मग आंबा टाकलाय ना, चष्मा काढतो, काय दिसत नाही. हा ये लिंबू, आता लिंबू पिळतोय. अर्धच पिळलेलं आहे, पूर्ण पिळलं आहे. आता मिक्स करायचंय. घर 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 मित्रांनो, आता आपली भेल पूर्ण झालेली आहे. अजून काय राहिलंय काय, ही शेव टाकायची आपल्याला वरतून, आणि कोथिंबीर राहिलं. कोथिंबीर असं अर्धा राहतं माझ्याकडनं. आता मग कोथिंबीर टाकायची मेन. मित्रांनो, आता कोथिंबीर आणलेली आहे बघा. आता आपण कोथिंबीर कापून टाकूया. आणि एक प्लेट पण आणि चली, मी असं विसरून जाते, प्लेट पण आणायचे. आता एकदम मोठी राजघराण्यातली आपण प्लेट आणलेली आहे, एकदम कडक. माझी आई हसते इथं. लिंबू पण आपण जर लागलं तर मम्मीला, नाही तर मला. मम्मी तुम्ही बोला तसं, मध्ये मम्मी म्हणतो, मध्ये आई म्हणतो. मी खायची सवय आपली जाणार नाही कधी. आपण कधी बनवतो खायची सवय कधीच जाणार नाही. साप 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 साप. मित्रांनो, कोथिंबीर टाकलेली. आता आपलं पूर्णपणे झालेलं आहे. आता फक्त मिक्स करायचं आहे आणि आईला सर्व करायचं. आणि बघू आईचे रिव्ह्यू कसे येतात. पहिल्यांदा आपण बनवलेले भेळ. गॉगल कुठे, गॉगल. हा, भेळ बनवून झाले. गॉगल आता मेन आहे आपला. गॉगल काय थकलाय मला. आपण प्लेटिंग मध्ये घेतलेलं आहे मित्रांनो. आणि आता ही फक्त शेव टाकायची वरच्यावर.
बघा मित्रांनो, भेळ झालेली रेडी झालेली आहे आपल्याला. आता आपण खायचंय. आता पहिले मम्मीला द्या, बघा कशी लागते आणि हे बघा मस्त ना. शेव, मला ही शेव मी एवढी खाणार आहे ना, ही राहिलेली मी पूर्ण संपवून टाकणार आहे. म्हणून झालेली आहे आणि वरतून नंतर कोथिंबीर पण टाकली आहे बघा मी. आणि आता माझी मम्मी खाणार आहे. ए ती मोबाईल ठेव ना, थांब ना, खा ना. हे खा, वेल खा. तोटी एवढी बनवली. खातो का खाते? मस्त लागतं. कैरी लागते की कैरी? कैरी लागते? हा, कैरी लागते का? लिंबू? छान झाले मस्त. हा. कशी कोकण रेलमध्ये बनते तशी आहे का? ट्रेनमध्ये मग अशी नाही बनवत. मग कशी बनवतात? सावली असते. साधी असते. मी कशी बनवली आहे? हा, मस्त आहे. 10 पैकी किती? मस्त आहे. 100% 100. मी 10 पैकी बोललो. 10 हा, कसं आहे? मस्त ना. सगळी सामान संपेल मी. खा ना, अजून आहे ना तिथे. अजून मित्रांनो आहे बघा. हे काय पसारा कसं ठेवलाय मी. आणि हे बघा, तर पप्पा आणि दादा आणि आम्ही बघू खाऊ. दाखवलं माझी बी भेळ कशी बनवली. एकदम मस्तपणे झालेली आहे. एकदम मी शेव वगैरे टाकलेली आहे. मला बोललो ना, शेव एकदम भारी लागते. आणि शेवमुळे अशी काय म्हणतात त्याला, मग डिझाईनच बनतो त्याला मागापासून. तर डिझाईन एकदम भारी झालेली आहे. हे बघा मस्त दिसतंय ना. आणि वरतून मी कोथिंबीर पण टाकली मस्त. वरतून फरसाण टाकलेला, चणे वगैरे टाकलेले, शेंगदाणे टाकलेले, त्याच्यामुळे अजून जरा चव आली. तर आता तुम्ही बघितलं की एकदम भारी भेळ झालेली. आणि आता भारी पण झालेली आणि दिसायला पण भारी, एकदम खायला पण भारी झालेली. आणि आता आपण खाऊन झालेलं आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे काय काय भेळ असतात. भेळ म्हणजे प्रकारे चाट प्रकारे, तशा प्रकारे असतील तर सांगा. मी तसं बनवीन आणि व्हिडिओ बनवीन. आणि तुम्ही पण बघा असे माझे व्हिडिओ. आणि मी आशा करतो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील.